नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता अद्वैत आणि सुकन्या आबांना सावरतात। सुकन्या आबांना पाणी देते आणि त्यांना म्हणू लागते, आजोबा शांत व्हा, तुम्ही स्वतःला त्रास करून नका घेऊ, आम्ही आलो आहोत ना, मग आता घाबरू नका, काळजीही करू नका। अद्वैत म्हणतो, आजोबा नक्की काय झालंय, तुम्ही एवढे पॅनिक का झाला आहात? आता आबा खूप घाबरलेले असतात। ते घाबरतच अद्वैतला म्हणतात, अद्वैत, माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे, कोणीतरी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला। आता हे ऐकल्यानंतर अद्वैतला धक्काच बसतो। अद्वैत घाईघाईने आपल्या सिक्युरिटींना फोन करतो आणि विचारतो की आम्ही नसताना या घरात कोणी आलं आहे का? तर ते म्हणू लागतात की नाही। तर अद्वैत त्यांना दुसरा प्रश्न करत म्हणतो, मग आम्ही घरात येण्या अगोदर कोणी घराबाहेर गेला आहे का? तरीसुद्धा ते उत्तर नाही असंच येतं। आता मात्र अद्वैतला या सगळ्याचं उत्तर सापडलेलं असतं। अद्वैतच्या लक्षात येतं की हे सगळं काही कोणी करू शकतं। अद्वैत बाहेर येऊन पाहतो तर दुसरीकडे सुकन्या आजोबांना शांत करते आणि म्हणू लागते, आजोबा आता अजिबात घाबरायचं नाही, मी आणि अद्वैत सर आलो आहोत ना, मग आता तुम्हाला कोणी काही करू शकत नाही, तुम्ही खाली सरका आणि शांत झोपा बरं। असं म्हणत सुकन्या आजोबांना सावरते आणि त्यांना झोपी घालते। त्यानंतर सुकन्या बाहेर येते आणि अद्वैतला विचारते, सर काही कळालंय का? तर अद्वैत म्हणतो, या घरात कोणी आलंही नाहीये आणि कोणी गेलंही नाहीये, म्हणजे हल्ला झाला आहे तो या घरच्याच माणसांनी केला आहे। तर सुकन्या म्हणते, अरे बापरे, म्हणजे आम्हाला जे वाटतंय तेच आहे का? तर अद्वैत म्हणतो की हो, हा हल्ला 100%च रोहिणी आत्या आणि राहुल या दोघांनीच घडवून आणला असेल। खरंच ही दोघंही एवढ्या खालच्या पातळीला गेले आहेत ना, की ती माझी आत्या आहे आणि तो माझा भाऊ आहे हे सांगायलाही मला लाज वाटते, परंतु मी नाही सोडणार या दोघांना। अद्वैतचा पारा चढलेला असतो। सुकन्या अद्वैतला शांत करते आणि म्हणू लागते, सर तुम्ही शांत व्हा, सर मला काय वाटते की आपल्या हाती सर्वच पुरावे आहेत, मग आता या दोघांचंही सत्य आपण घरातील सर्वांना सांगूयात का? अद्वैत म्हणतो, नाही, अजून पुरेसे पुरावे आपल्याला सापडलेलेच नाही, माझ्या बायकोचा यांनी खून केला आहे असा पुरावा आपल्या हाती लागलाच नाहीये, जे काही पुरावे आहेत ते अर्धवटच आहेत। त्यामुळे जर आता आत्याला जर आपण काही यामध्ये विचारण्याचा प्रयत्न केला तर आत्या सारवासारव करण्याचा प्रयत्न करेल। ती म्हणेल की मी गाडी चालवतच नव्हते, गाडी ड्रायव्हर चालवत होता, किंवा मी हा अपघात घडवून आणलाच नाही, असं बरंच ती सांगू शकते। कारण आत्या काय बोलू शकते याचा मला चांगलाच अनुभव आहे आणि त्यामुळेच आपल्या हाती जोपर्यंत भक्कम पुरावा सापडत नाही, भक्कम पुरावा आपल्या हाती नाही, तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही। तर सुकन्या अद्वैतला म्हणते, काही वाईट होण्या अगोदरच आपल्याला त्यांचं सत्य उघडकीस आणावंच लागेल। तर अद्वैत मनाचीच म्हणतो की माझ्या अंदाजानुसार ही प्रयत्न नक्कीच पुन्हा एकदा करतील, त्यामुळे सावध राहावंच लागेल। या सगळ्यामध्ये आबा मात्र खूप घाबरून गेलेले असतात। आता सुकन्या आबांसाठी जेवण घेऊन येते आणि म्हणू लागते, आजोबा तुमच्यासाठी मऊ भात आणि आमटी आणली आहे, थोडं खाऊन घ्या बरं। तर आता आजोबा म्हणू लागतात, नाही नको, मला भूक नाही आहे। सुकन्या म्हणते, असं कसं आजोबा, तुम्ही गुड बॉय आहात की नाही, मग तुम्हाला थोडं तरी खावंच लागेल। असं म्हणत सुकन्या आता आजोबांना घास भरवते आणि मनाशीच म्हणते, आजोबांना त्या हल्ल्याबद्दल आताच विचारावं लागेल, यांच्याकडून काहीतरी सत्य मिळू शकतं, काहीतरी पुरावा हाती लागू शकतो। आणि म्हणूनच सुकन्या आता आजोबांना म्हणते, आजोबा तुमच्यावर हल्ला घडला त्यावेळी किती जण होते? तर आजोबा म्हणू लागतात, नाही ग, मला तर काहीच आठवत नाही। सुकन्या म्हणते, आजोबा जेवढं आठवेल तेवढं सांगा, म्हणजे त्यांचं वय, ते कसे दिसत होते, त्यांनी कोणते कपडे घातले होते, याबद्दल तुम्हाला काही आठवतं का? परंतु या सगळ्याचा विचार केल्यानंतर आजोबा पूर्णपणे घाबरून जातात आणि म्हणू लागतात, नाही, मला त्याबद्दल काहीच आठवत नाहीये। सुकन्या म्हणते, आजोबा तुम्ही घाबरू नका, तुम्हाला जे काही आठवतंय ना ते सांगा। आजोबा म्हणतात, मला तर काहीच आठवत नाहीये। सुकन्या म्हणते, बरं ठीक आहे, नेमकं कसं घडलं होतं हे तरी सांगाल का मला? आता आबा सुकन्याला म्हणू लागतात, मी खोलीत बसलो होतो आणि अचानकच दिवे गेले, मी सगळ्यांना आवाज देऊ लागलो, परंतु कोणीच आलं नाही। मी माझा मोबाईल शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु माझा मोबाईलही सापडत नव्हता। परंतु त्याचवेळी माझी काठी देखील खाली पडली आणि त्याचवेळी ती माणसं आतमध्ये आली आणि नकळतच माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही आलात आणि मी वाचलो, नाहीतर आज
तर आता सुकन्या म्हणू लागते, नाही आजोबा, असं काही म्हणायचं नाही. तर आजोबा म्हणतात, या सगळ्यातून एक चांगलं झालं. ज्यावेळी ती माणसं मला त्रास देत होते, माझा जीव घेण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळी नकळतच तुझं नाव माझ्या तोंडून निघालं. खरं तर हे देवी आईनेच करून घेतलं असावं. आता हे ऐकताच सुकन्या म्हणू लागते, आजोबा, मला सुद्धा भास झाला. मलाही असं वाटलं की तुम्हाला मदतीची गरज आहे. तुम्ही मला आवाज देत आहात आणि म्हणूनच धावत पळत आम्ही घरी आलो. तर आबा म्हणू लागतात, बघ, देवीआईनेच हे सगळं काही घडवून आणलं आहे. तर सुकन्या म्हणते, हो ना, मग आता काळजी करायचं कारणच नाही. आणि आजोबा, तुमचा नातू ज्यांनी कोणी तुमच्यावर हल्ला केला त्यांना शोधल्याशिवाय शांत बसणार नाही. तो नक्कीच या सगळ्याचा शोध घेणार आहे. त्यामुळे आता नो टेन्शन, आता काळजी करायचं अजिबातच कारण नाही. तर आता सुकन्याचं ते बोलणं ऐकून आबा म्हणू लागतात, माझी कलासुद्धा अशीच मनकवडी होती. मला जरा त्रास झाला तरी तिला भासवायचा आणि अशी धावत पळत माझ्या काळजीपोटी माझ्या बाजूला बसून असायची. आणि आज तू, खरंच माझी कला माझ्यासोबत आहे असंच मला वाटत आहे. परंतु हे सगळं काही कोणी केलं असावं? आजपर्यंत असं या घरात कधीच घडलं नाही. सुकन्या म्हणते, आजोबा, मी म्हणाले ना तुम्हाला, तुम्ही काळजी करू नका. तुमचा नातू सगळं काही शोधून काढेल. पण आता तुम्ही आराम करायचा आहे. सुकन्या मनाशीच म्हणते, आज आजोबांची ही अवस्था आहे ती फक्त रोहिणी आत्या आणि राहुलमुळे. देवी आई लवकरात लवकर त्या रोहिणी आत्या आणि राहुलचं सत्य सगळ्यांसमोर येऊ देत आणि कलाला आणि या संपूर्ण चांदेकर कुटुंबाला न्याय मिळू देत. असं म्हणत आता चांदेकर कुटुंबासाठी सुकन्या देवी आईकडे प्रार्थना करत असते. तर हा घडलेला सर्व प्रकार ज्यावेळी सरोज मॅडमना कळतो त्यावेळी सरोज मॅडम धावत पळत येऊन आबांच्या बाजूला बसतात आणि म्हणू लागतात, आबा, खरंच मला माफ करा. अहो, कधी नव्हे, ते मला अचानक ऑफिसला जावं लागलं. मला माहीत होतं रॉकेट त्याच्या कामासाठी बाहेर गेला आहे आणि इथे सुकन्याही नाही, म्हणून मी खरी थांबले होते. परंतु मला अचानकच ऑफिसमधून फोन आला की ताबडतोब निघून या, आणि म्हणूनच मला जावं लागलं. पण तिथे जाऊन पाहिलं तर सगळं काही नीट होतं, काहीच झालं नव्हतं. पण कोणी फोन केला होता काहीच कळालं नाही. तर आबा म्हणू लागतात, ज्या व्हायच्या असतात त्या गोष्टी होतच असतात, परंतु घाबरू नका. देवी आईचं वरदहस्त आपल्या घरावर आहे, त्यामुळे काळजी करायचं काहीच कारण नाही. परंतु देवी आईने काय चमत्कार केला आणि सुकन्याने अद्वैतला असं अचानकच घरी पाठवलं. मी सुकन्याला आवाज दिला आणि सुकन्या इथे पोहोचली. तर आता अद्वैत म्हणू लागतो, हो आबा, तसंही आम्ही ज्यावेळी बाहेर गेलो होतो त्यावेळी सुकन्यालाही भास झाला तुम्ही संकटात आहात आणि म्हणूनच ती मला इथपर्यंत घेऊन आली. आबा म्हणू लागतात, हो ना, आत्तापर्यंत या घरावर देवी आईचा आशीर्वाद तर होताच, परंतु माझी कला ती सुद्धा अशी धडपडायची या घरासाठी. माझी कला या घरात लक्ष्मीच्या पावलांनी आली होती आणि तिची पावलं आजही या घरात आहेत. ती आपल्या आजूबाजूलाच आहे. ती सतत आपल्याला काही ना काही संकेत देण्याचा प्रयत्न करत आहे, या घराला सावध करण्याचा प्रयत्न करत आहे, या घराला ती सावरत आहे. आजही माझी लक्ष्मी या घरातच आहे. तर हे ऐकल्यानंतर अद्वैत म्हणू लागतो की हो, आजही कलाचं हृदय या घरासाठी धडधडतंय. आता आबा म्हणू लागतात, म्हणजे? तर अद्वैत म्हणतो, हो आबा, कलाचं हृदय याच घरात आहे. कारण कलाने मरण्या अगोदर इच्छा व्यक्त केली होती की तिला हार्ट डोनेट करायचं होतं. 6 महिन्यापूर्वी आपल्या कलाने हार्ट डोनेट केलं. आणि ती व्यक्ती कोण आहे माहीत आहे? सुकन्या. आबा म्हणतात, म्हणजे? तर अद्वैत म्हणू लागतो, हो, आपल्या कलाचं हृदय सुकन्याकडे आहे. 6 महिन्यापूर्वी आपल्या कलाचा ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी सुकन्या आपल्या कलाला ज्या हॉस्पिटलला घेऊन गेली होती त्याच हॉस्पिटलला सुकन्यालाही ॲडमिट करण्यात आलं आणि त्यावेळी तिला सांगण्यात आलं तुझं हार्ट ट्रान्सप्लांट करावं लागेल. आणि त्यावेळी हार्ट ट्रान्सप्लांट करणारी व्यक्ती आणि सुकन्याला जीवनदान देणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आपली कलाच आहे. आपल्या कलानेच तिचा हार्ट सुकन्याला दिला आहे. आता हे ऐकल्यानंतर आबांचा आनंद काही गगनात मावत नसतो. आता सुकन्याचेही डोळे पाणावतात. आबा सुकन्याला जवळ बोलावून घेतात. सुकन्या आबांचा हात आपल्या डोक्यावर ठेवते. आबा म्हणू लागतात, माझा आशीर्वाद आहेच का तुझ्या पाठीशी? आज सुकन्या, तुझ्या रूपाने माझी कला या घरात पुन्हा आली आहे. माझी लक्ष्मी या घरातच आहे. अद्वैत, मी खरंच खूप खुश आहे. अरे बघ ना, आज आपली कला पुन्हा या घरात आली आहे आणि उद्या आपल्या घराला 50 वर्ष पूर्ण होणार आहेत. कलाची इच्छा होती की हा सोहळा खूप थाटात साजरा व्हायला पाहिजे, तशी तिने इच्छाही व्यक्त केली होती. आणि आज आपली कला सुकन्याच्या रूपाने ह्या घरात आहे आणि म्हणूनच उद्याचा सोहळा थाटात साजरा करावा लागेल. तर अद्वैत म्हणतो, कलाची इच्छा होती ना, मग हा सोहळा थाटातच साजरा केला जाईल. असं म्हणत आता अद्वैतही या सोहळ्याला
तयार होतो. तर आता सर्वच जण खूप खुश असतात. आबांचा आनंद काही गगनात मावत नसतो. आपली कला परत आपल्या घरात आली आहे हे त्यांच्यासाठी खूप सुखावणारे क्षण असतात. आबा म्हणू लागतात, या आनंदाच्या क्षणाबद्दल, या सोहळ्याबद्दल आता मग आपण सर्वांना सांगूयात का? तर सरोज मॅडम म्हणतात, हो आबा, मी सर्वांना सांगते. असं म्हणत हा आनंदाचा सोहळा सर्वांना सांगण्यासाठी सरोज मॅडम तिथून निघून जातात. आता सर्वांनाच हा आनंदाचा क्षण सांगण्यासाठी आबा स्वतःहूनच येतात आणि म्हणू लागतात, सर्वजण जमले आहात ना? तर अद्वैत म्हणू लागतो, उद्या आपल्या घराला 50 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि म्हणूनच हा क्षण आपण आनंदाने सेलिब्रेट करायचा आहे. यासाठीच सर्वांना मी एकत्र बोलावलं आहे. आणि सर्वच जण टाळ्या वाजवू लागतात. इकडे मात्र रोहिणी आत्यांना खूप राग येत असतो. तर अद्वैत म्हणू लागतो, या सोहळ्यासाठी मी मिसेस खरे आणि मिस्टर खरे यांनाही बोलावलं आहे. आता मात्र रोहिणी आत्या अजून चिडतात, परंतु ती स्वतःची चिडचिड ते कोणालाही दाखवत नाहीत. सर्वच जण खूप खुश असतात. घरात अगदी आनंदाचं वातावरण असतं. परंतु रोहिणी आत्या खूप चिडलेल्या असतात. आता रोहिणी आत्या आणि राहुल त्यांच्या रूममध्ये येतात. रोहिणी आत्या चिडतच राहुलला म्हणतात, आपला हाही प्लॅन फ्लॉप झाला. आज जर अद्वैतमध्ये आला नसता ना, तर आज तो म्हातारा ढगात गेला असता आणि सगळं काही आपल्या मनासारखं झालं असतं. परंतु नाही, आपल्या मनासारखं काही होतच नाहीये. आता या सगळ्यांना एक एक करून मारण्याची ही वेळच नाहीये. आता या सगळ्यांना एकत्रच मारावं लागेल. राहुल म्हणतो, म्हणजे? तर रोहिणी आत्या म्हणू लागतात, कारण आता आपल्याकडे तितका वेळ नाहीये की एकेकाला मारत बसायला. उद्या आपल्या घराला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. अद्वैत काय म्हणाला की सर्वांनी एकत्र येऊन हा सोहळा साजरा करायचा आहे. मग हीच ती संधी आहे त्या सगळ्यांना एकत्र मारायची. ही संधी आता आपण सोडायची नाही. काही झालं तर या संपूर्ण कुटुंबाला आपल्याला एकत्र संपवावं लागेल. राहुल म्हणतो, मम्मा तू नक्की काय म्हणतेस, मला काहीच कळत नाहीये. तर रोहिणी आता राहुलवर चिडतात आणि म्हणू लागतात, तुला सगळंच काही एक्सप्लेन करून सांगावं लागतंय का? अरे उद्या 50 वर्ष पूर्ण होणार म्हणजे याचाच अर्थ घरात केक येणार. मग त्या केकमध्ये विष मिसळायचं आणि तोच केक सगळ्यांना खाऊ घालायचा. म्हणजे एका क्षणात सर्वजण जमीनदोस्त होतील, सगळेच ढगात जातील. तर आता राहुल म्हणू लागतो, परंतु मम्मा तुला आठवतंय का, असा सेम प्लॅन आपण या अगोदर सुद्धा केलेला अद्वैतला मारण्यासाठी, परंतु त्यावेळी तो प्लॅन आपला फ्लॉप झाला. रोहिणी आत्या म्हणतात की हो आठवतंय ना मला, आपण प्लॅन केला होता, परंतु त्यावेळी कला होती, कलामध्ये आली आणि म्हणूनच अद्वैतचा जीव वाचला होता. परंतु आता कला नाहीये. जर आपण कलाला मारू शकतो तर बाकीच्यांना कसं सहज मारू शकतो. मग उद्या आपण तेच करायचं आहे. उद्या ना ह्यांना कला वाचवायला येणार ना त्यांची देवी आई. उद्या हे संपूर्ण चांदेकर संपणार आहेत. 50 वर्षाचा सोहळा साजरा करायचा आहे ना, मग करा म्हणावं. आबासाहेब चांदेकर हा म्हातारा नेहमीच म्हणतो ना, शाप शाप. मग उद्या या शापाने या चांदेकर कुटुंबाची पाडेमुळे सगळं काही खणून टाकायचं आहे. आणि त्यानंतर या घराची सत्ता, या घराचे मालक फक्त आपण दोघे असणार आहोत. उद्या संपूर्ण चांदेकर कुटुंब संपणार आहे. उद्याच्या सोहळ्यानिमित्त सर्वच जण एकत्र येणार आहेत ना, मग हा तोच क्षण आहे ज्या क्षणाला सर्वांना संपवायचं आहे. आता रोहिणी आत्यांच्या या प्लॅनमध्ये राहुलही सामील असतो आणि राहुललाही हे प्लॅन आवडलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अद्वैत सुकन्याला म्हणू लागतो, कला खूप हुशार होती आणि म्हणूनच या लोकांनी तिचा जीव घेतला. कलाला यांच्याबद्दल संशय आला होता आणि म्हणूनच या लोकांनी कलाला मारून टाकला आहे, तिला संपवलं आहे. कलाला काहीतरी पुरावा लागला होता आणि तो पुरावा ती माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा, मला सांगण्याचा प्रयत्न करत होती. ती प्रत्येक वेळी मला काही ना काही सांगण्याचा, सावध करण्याचा प्रयत्न करायची, पण त्यावेळी मला काही कळालंच नाही. आता अद्वैतला ते सर्व क्षण आठवतात. लग्नाच्या अगोदर कला अद्वैतला म्हणालेली असते, चांदेकर आपल्या घराबद्दल मला तुझ्याशी बोलायचं आहे, परंतु त्यावेळी ते राहूनच गेलेलं असतं. तर त्यानंतर आता कला लग्ना अगोदर ज्यावेळी अद्वैतला व्हिडिओ कॉल करते त्यावेळी ती अद्वैतला म्हणालेली असते, चांदेकर मला तुला महत्त्वाचं सांगायचं आहे, तिथे कोणी नाही आहे ना. परंतु त्याचवेळी त्या ठिकाणी सोहम आलेला असतो आणि म्हणूनच कलाला अद्वैतला काही सत्य सांगताही येत नाही. असं म्हणता म्हणता हे सगळं काही राहून गेलेलं असतं. अद्वैत म्हणू लागतो, कलाच्या हाती नक्कीच काहीतरी भक्कम पुरावा लागला होता, जे ती मला सतत सांगण्याचा प्रयत्न करत होती. परंतु ते सगळं सांगण्या अगोदर, ते सर्व सत्य समजण्या अगोदरच या लोकांनी तिला संपवलं आहे. अद्वैत खूप अस्वस्थ असतो, त्याला या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो. सुकन्या अद्वैतला सावरते आणि म्हणू लागते, सर तुम्ही शांत व्हा, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका.
आपण काही करून कलाचे प्रयत्न वाया जाऊ द्यायचे नाहीयेत. आपण पुरावे शोधायचे आहेत. तर अद्वैत म्हणू लागतो, सुकन्या, परंतु आपल्या हाती ठोस असा काहीच पुरावा लागत नाहीये. गेले 6 महिने मी हे सत्य शोधण्याचा प्रयत्न करत आहे. मला असं वाटते की कलाच्या मोबाईलमध्ये काहीतरी सापडू शकलं असतं, परंतु गेल्या 6 महिन्यात कलाचा मोबाईल कुठे आहे, तो कोणाजवळ आहे, याबद्दल मला काहीच कळालेलं नाहीये. तो मोबाईलही मला सापडत नाहीये. त्याचवेळी सुकन्या म्हणते, कलाचा फोन. आता सुकन्याला ते सर्व क्षण आठवतात ज्यावेळी कलाला रोहिणी आत्यांच्या गाडीने उडवलेलं असतं. त्याचवेळी कलाचा मोबाईल एका साईडला फिरकावला जातो आणि तोच मोबाईल सुकन्याच्या पायाशी येऊन पडतो. तो मोबाईल सुकन्याने आपल्याकडे ठेवलेला असतो. हे सर्व काही सुकन्याला आठवतं. आता ते सर्व क्षण आठवताच सुकन्या म्हणू लागते, कलाचा फोन बहुतेक माझ्याचकडे आहे. अद्वैत म्हणतो, काय? तर आता सुकन्या म्हणू लागते की हो, ज्यावेळी तो ॲक्सिडेंट झाला होता त्याचवेळी कोणीतरी एक मोबाईल माझ्या बॅगमध्ये टाकला होता, जो मोबाईल अजूनही माझ्या बॅगमध्येच आहे. कदाचित तो मोबाईल कलाचाही असू शकतो. अद्वैत म्हणतो, मग चल मला दाखव. आता सुकन्या आणि अद्वैत घाईघाईने रूममध्ये येतात. सुकन्या कपाटातील आपली बॅग काढते आणि तो बॅगमधील मोबाईल अद्वैतला दाखवते. आता अद्वैतच्या लक्षात येतं की हा मोबाईल कलाचाच आहे. अद्वैत म्हणतो, कला, आणि तो पूर्णपणे कोसळून गेलेला असतो. त्याला अश्रू अनावर होतात. आता सुकन्या त्याला सावरते आणि तो मोबाईल चार्जिंगला लावते. आता ज्यावेळी मोबाईल ऑन होतो त्यावेळी सुकन्या म्हणू लागते, सर, मोबाईल चालू झाला आहे. अद्वैत घाईघाईने ते मोबाईलचं लॉक खोलतो आणि पहिलाच व्हिडिओ असतो, तो म्हणजे रोहिणी आत्या आणि राहुलच्या कारस्थानांचा. जो व्हिडिओ, जे सत्य आतापर्यंत अद्वैत शोधण्याचा प्रयत्न करत होता, ते सत्य आता अद्वैतच्या समोर असतं. कारण कलाने हे सगळं काही मोबाईलमध्ये शूट करून ठेवलेलं असतं. राहुल अद्वैतच्या फोटोवर फुली मारत म्हणतो, सगळ्यात आधी याला बर्बाद करायचं. रोहिणी आत्या म्हणतात, याला बर्बाद केलं की संपूर्ण चांदेकर कुटुंब बर्बाद होईल. सर्वच जण रस्त्यावर येईल आणि मग संपूर्ण प्रॉपर्टीची मालकीण मीच होईन. असं म्हणत त्या दोघांनी खूप मोठं स्वप्न पाहिलेलं असतं आणि खूप मोठा प्लॅनही आखलेला असतो. परंतु त्याचवेळी हे सगळं काही कलाने ऐकलेलं असतं, कलाने पाहिलेलं असतं आणि हे सगळं काही रोहिणी आत्या पाहतात. आणि त्यानंतर जे काही घडलेलं असतं ते सगळं काही अद्वैतच्या लक्षात येतं, जे फोनमध्ये रेकॉर्ड नसतं, परंतु सगळं काही अद्वैतला कळालेलं असतं. या सगळ्या मागे या रोहिणी आत्यांनी आणि राहुलने कलाचं काय केलं असेल, हे सगळं काही अद्वैतच्या लक्षात येऊ लागतं. आता हे सगळं पाहिल्यानंतर सुकन्या म्हणू लागते, बापरे, किती भयंकर माणसं आहेत ही. खरं तर माणसं नाही आहेत, साप आहेत, साप. कधीही डसू शकतात आणि त्यांनी तेच केलंय. कलासोबत मी काही क्षण घालवलेत आणि त्यातही मला तिचा अभिमान वाटतोय. तिच्याबद्दलचा माझ्या मनातील असणारा आदर वाढला आहे. तिच्याबद्दलचं प्रेम माझ्या मनात आहे आणि मी जर काही क्षणापुरतं तिला भेटू शकते, तिच्याबद्दलचा मला आदर वाटू शकतो. मग या माणसांनी तिला मारताना त्यांना काहीच वाटलं नाही का? का मारलं असेल ह्या माणसांनी? फक्त या संपत्तीसाठी, ही संपत्ती मिळावी, ही प्रॉपर्टी मिळावी, यासाठी त्यांनी कलाचा जीव घेतला. एवढ्या चांगल्या माणसाला त्यांनी मारलं, परंतु हे करत असताना त्यांना काहीच वाटलं नाही का? असं म्हणत असताना सुकन्याचेही डोळे पाणावतात. सुकन्या खूप रडू लागते. अद्वैत सुकन्याला सावरतो आणि म्हणू लागतो, सुकन्या, तू स्वतःला त्रास करून नको घेऊस. गेले 6 महिने मी स्वतःला खूप त्रास करून घेतला, हे सर्व शोधण्याचा प्रयत्न केला, पण आज तुझ्या येण्याने हे सगळं काही सत्य उघडकीस येत आहे. एक एक पुरावे, एक एक खुलासे होत आहेत आणि हे सगळं काही फक्त तुझ्यामुळे शक्य होत आहे. आज तुझ्यामुळे मला माझ्या कलाला न्याय मिळवून देणं खूप सोपं जात आहे. कलाने यांच्या कारस्थानांची पाळंमुळं तर खणून काढलीच आहेत, परंतु या सगळ्याचा शेवट तू करणार आहेस. सुकन्या, हे सगळं काही आता तुलाच पूर्ण करायचं आहे. कदाचित कलाला ही गोष्ट तेव्हाच जाणवली आणि म्हणूनच तिने तिचं हृदय तुला दिलं आहे. आता हे काम तुला पूर्ण करायचं आहे. कलाचं राहिलेलं अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठीच कलाने तुला इथपर्यंत पाठवलं आहे आणि मी तुझ्यासोबत आहे. या विषारी सापांच्या शेपटीवर पाय ठेवून त्यांचंच विष त्यांच्या घशात नाही घातलं तर नावाचा अद्वैत चांदेकर नाही, असं म्हणत अद्वैतही पेटून उठलेला असतो. सुकन्याच्या साथीने, म्हणजेच आता आपल्या कलाच्या साथीने या सगळ्यांनाच धडा शिकवायचं अद्वैतने पक्क ठरवलेलं असतं. तर दुसऱ्या दिवशी चांदेकरांच्या घरी थाटात सगळी तयारी केलेली असते. घर सजवलेलं असतं. सर्वजण एकत्र येतात. तर आता सर्वजण एकत्र आलेलेच असतात आणि त्याचवेळी कलाचे आईवडीलही येतात. आता सर्वजण त्यांचं स्वागत करतात. तर आता सर्वजण त्यांची विचारपूस करतात, चौकशी करतात. आबा म्हणू लागतात, विहीनबाई या, बसा तुम्ही. तर त्यानंतर नैना म्हणू लागते, मम्मा तू कशी आहेस? बाबा, काजू, सर्वजण बरे आहात ना तुम्ही? तर त्यानंतर अद्वैत विचारतो, तुम्ही कसे आहात? तर आता
इथे संगीताताई म्हणू लागतात, तुम्ही कसे आहात? अद्वैत म्हणतो, आम्ही सर्वजण ठीक आहोत. तुम्ही ठीक आहात ना? तर आता संगीताताई म्हणतात की हो, आम्ही सुद्धा ठीक आहोत. तर अद्वैत म्हणू लागतो, आज या घराला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आज हा सोहळा थाटात साजरा करायचा आहे. तर नैना म्हणू लागते, आज आपली कला हवी होती ना आई? तर त्याचवेळी संगीताताई म्हणतात, अगं आपली कला आहे आपल्यासोबत, पावलोपावली ती आपल्यासोबतच आहे. आज ती आपल्यात नाही, पण काहीच गोड लागत नाही. तर अद्वैत म्हणू लागतो, परंतु कला आपल्यातच आहे, त्यामुळे काळजी करू नका. अद्वैत म्हणू लागतो, आज जर कला असती तर तुम्ही असं उदास झालेलं तिला आवडलंही नसतं. तर संगीताताई म्हणतात, अहो जावई बापू, आमची कला तुमची खरे. तर आता सर्वच जण हसू लागतात आणि त्याचवेळी केकची ऑर्डर दिलेली असते, तो केक आलेला असतो आणि हे सगळं काही रोहिणी आत्या आणि राहुल पाहत असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, रोहिणी आत्या आणि राहुल त्यांच्या प्लॅनप्रमाणे केकवर विष टाकतात आणि सेलिब्रेशन नंतर तोच केक सर्वांना खाऊ घालतात. आता सर्वच जण तिथेच कोसळतात. फक्त रोहिणी आत्या, राहुल आणि अनामिका हे सर्व काही दृश्य पाहत असतात आणि एन्जॉय करत असतात. रोहिणी आत्या पाहतात तर सर्वच जण बेशुद्ध झालेले असतात. रोहिणी आत्या राहुलला म्हणू लागतात, राहुल, संपूर्ण चांदेकर कुटुंब संपलं आहे आणि आता फक्त आपणच आहोत. आता मी राणीसारखी जगणार, राणीसारख्या फक्त ऑर्डर सोडणार, कारण या घराची मालकीण मी आहे. कलाला संपवलंच आणि आता संपूर्ण चांदेकर कुटुंबांना संपवलं, असं म्हणत ते दोघंही आनंद साजरा करत असतात. आता या प्लॅनवर सुकन्या कशा प्रकारे पाणी फिरवेल आणि या दोघांचंही सत्य सर्वांसमोर कशा प्रकारे येईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि हो, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.